आज आपण पाणीपुरीसाठी आंबट गोड पाणी कशा प्रकारे तयार करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी मी चिंच स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। बघू शकता तासभर जरी भिजत ठेवलं ना आपण तर चिंच छान दिसते बघा अशा पद्धतीने। तर आपल्याला हे चिंचाचं सोरा काढून घ्यायचं आहे गाळ अशा प्रकारे। अशा प्रकारे सगळं काढून घेऊया। छान मॅश करून घ्यायचं चिंच। बघू शकता आपल्या चिंचेचं पाणी छान सगळं चिंच व्यवस्थित आपण मॅश करून घेतलेले आहे। अशा प्रकारे हाताने चिंच छान चोळून रस काढून घेतलेले आहे। बघू शकता आता आपण ही चिंच शिजायला ठेवूया। आपण इथे गॅसवर चिंचेचं पाणी ठेवलेलं आहे। छान उकळी येऊन द्यायचं आहे, शिजून घ्यायचं आपल्याला 1 मिनिट। त्याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया। जेवढं चिंच घेतलं होतं ना आपण तेवढंच आपल्याला इथं गूळ वापरायचा आहे। गूळ पण टाकून दिले मी, बारीक कट करून घेतलेलं होतं गूळ। थोडीशी इथं आपण साखर वापरणार आहे 1 चम्मच। साखरेने मस्त अशी चमक येते चटणीला। अर्धा चम्मच तिखट टाकूया, लाल मिरची पावडर। छान मिक्स करून घेऊ आणि शिजून घेऊया 1 मिनिट। बघू शकता किती सुंदर आपलं आंबट आणि गोड छान पाणी तयार झालेलं आहे आणि टेक्स्चर पण किती मस्त आहे बघू शकता। बघू शकता छान उकळी आली आपल्या चटणीला। आता आपण गॅस इथं बंद करून टाकूया। आंबट गोड चटणी आपली रेडी झालेली आहे। पाहू शकता मस्त असं टेक्स्चर आणि चमक सुद्धा 1 नंबर आली आहे। आंबट गोड चिंचेचं पाणी आपलं रेडी झालेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा बनवू शकता। 2 मिनिटात झटपट पाणीपुरीचं पाणी रेडी होतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। बाय।